हाय, मी संजना रेसिपीजमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करते। आज आपण सगळ्यांना आवडेल असा एक भन्नाट नाश्ता बनवणार आहोत आणि तो सुद्धा अत्यंत हेल्दी असा। तर रेसिपी अतिशय सुंदर आहे, चविष्ट आहे, लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडेल। भरपूर अशा भाज्या यूज करणार आहोत आपण आणि खूप टेस्टी रेसिपी आहे। आणि विशेष करून याच्यामध्ये मी आलं, लसूण, कांदा काहीही वापरणार नाही, एकदम जैन रेसिपी आहे। तर तुम्ही शेवटपर्यंत ही रेसिपी जरूर बघा आणि हो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला अर्थातच सबस्क्राइब करायला अजिबात विसरू नका। चला तर वेळ न घालवता पटकन रेसिपीला सुरुवात करूयात। मी इथे 1 कप इतका मैदा चाळणीमधून चाळून घेणार आहे। तुम्ही मैद्याच्या ऐवजी अर्धा मैदा आणि अर्ध गव्हाचं पीठ वापरलं तरी चालेल किंवा पूर्णपणे गव्हाचं पीठ वापरलं तरी चालेल। आता हे स्वच्छ चाळून झालेलं आहे। याच्यामध्ये आपल्याला चवीनुसार थोडंसं मीठ घालायचं आहे आणि 2 टेबलस्पून इतकं आपल्याला साधं ऑइल घालायचं आहे। आपण जे भाजीसाठी वापरतो ते गरम वगैरे करायची अजिबात गरज नाही, साधंच तेल घालायचं आहे। तर 2 टेबलस्पून मी इथं तेल घातलेलं आहे। आता हे तेल पूर्णपणे पिठाला व्यवस्थित चोळून मिक्स करून घ्यायचं आहे। व्हिडिओमध्ये बघू शकता तुम्ही, व्यवस्थित एकत्र असं हाताच्या मदतीने मिक्स करून घ्यायचं आहे। या पद्धतीने तेल सर्व पिठाला लावल्यामुळे आपली रेसिपी छान खस्तात तयार होते, एकदम छान खुसखुशीत तयार होते। तर ही इम्पॉर्टंट टिप आहे। आता बघू शकता एकदम छान असं तेल सगळ्या पिठाला लागलेलं आहे। आता याच्यामध्ये लागेल तसं पाणी घालायचं आहे आणि असं छान असा आपल्याला गोळा मळून घ्यायचा आहे, पीठ मळून घ्यायचं आहे। तर पीठ मळत असताना जास्त पातळ किंवा जास्त घट्ट मळायचं नाही। तर आपण पीठ मळून घेऊयात इथे। बघू शकता पीठ छान असं मळून तयार झालेलं आहे। या पद्धतीचा गोळा बनवलेला आहे मी। आता हे एका भांड्यामध्ये ठेवून याला 5 ते 10 मिनिटं असंच झाकून ठेवायचं आहे। तोपर्यंत आपण भाज्या कट करून घेणार आहोत। आता मी इथं थोडासा कोबी कट करून घेतलेला आहे। 2 शिमला मिरच्या मी अशा पद्धतीने उभ्या कट करून घेतलेल्या आहेत आणि मी गाजर देखील किसून घेतलेला आहे। थोडं किसून घेतलेलं आहे आणि थोडे असे उभे काप केलेले आहेत। भाज्या किसत असताना जास्त बारीक होणार नाही, त्याची दक्षता घ्यायला पाहिजे। थोड्याशा जाडसर भाज्या या रेसिपीमध्ये छान लागतात, तर तुम्ही कट करून घेतले तरी सुद्धा चालेल। याच्यामध्ये तुम्ही भाज्या कमी जास्त करू शकता तुमच्या आवडीनुसार। आता कढईमध्ये 1 चमचा इतकं तेल घातलेलं आहे। याच्यामध्ये 2 ते 3 हिरव्या मिरच्या एकदम बारीक कट करून घेतल्या होत्या मी, त्या घालायच्या आहेत। मी इथे आलं, लसूण, कांदा काहीही वापरणार नाही। जर तुम्हाला चालत असेल, आवडत असेल तर तुम्ही आलं, लसूण छान असं बारीक कट करून इथे यूज करू शकता। कांदा देखील घालू शकता किंवा आपली कांद्याची पात असते ती सुद्धा कट करून घालू शकता याच्यामध्ये। आता मी याच्यामध्ये ही शिमला मिरची आपण जी कट करून ठेवली होती ती घालणार आहे। थोडंसं याला फ्राय करून घ्यायचं आहे। तर मीडियम टू हाय फ्लेम ठेवायची आहे आणि अगदी एखादा मिनिट ह्या भाज्या आपण फ्राय करून घेणार आहोत। शिमला मिरची अर्धा मिनिट झालं फ्राय होते। आता आपण दुसऱ्या भाज्या ऍड करायच्या आहेत। त्याच्यामध्ये मी गाजर आणि कोबी सोबतच घालणार आहे याच्यामध्ये। आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। बघू शकता छान असा कलर देखील आलेला आहे। खूप छान लागते ही रेसिपी, नक्की ट्राय करा तुम्ही। आता हे सगळं व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये पुढचे मसाले घालायचे आहेत। चवीनुसार सुरुवातीला मीठ घालूयात। थोडीशी काळी मिरी पावडर सुद्धा घालायची आहे, टेस्ट खूप छान लागते। आता सॉसेस ऍड करायचे आहेत। तर 1 मोठा चमचा इतकं मी टोमॅटो सॉस घालणार आहे। रेड चिली सॉस घालायचा आहे 1 छोटा चमचा इतका। 1 चमचा इतका सोया सॉस देखील घालायचा आहे याच्यामध्ये।
आता हे सगळं व्यवस्थित परत एकदा मिक्स करून घ्यायचं आहे। तुमच्याकडे जर विनेगर असेल तर तुम्ही 1 छोटा चमचा इतका विनेगर सुद्धा घालू शकता, किंवा तुम्ही इथं अर्ध्या लिंबाचा रस देखील घालू शकता। तर मी इथं अर्ध्या लिंबाचा रस असा काढून घेतलेला आहे, हे देखील याच्यामध्ये आपण घालूयात। आता याच सोबत आपल्याला 1 छोटा चमचा इतका कॉर्नफ्लॉवर थोड्याशा पाण्यामध्ये ॲड करून घ्यायचं आहे। सगळं व्यवस्थित मिक्स करायचं आणि हे देखील याच्यामध्येच घालायचं आहे। याच्यामुळे आपली भाजी ओलसर होणार नाही, छान थोडीशी कोरडी होईल आणि आपला जो पदार्थ आपण बनवणार आहोत तो छान खस्ता राहील, मऊ पडणार नाही। आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून 1 मिनिट याला शिजवून घ्यायचं, म्हणजे छान दाटसर घट्टसर होईल। बघू शकता आपलं स्टफिंग तयार आहे। ह्याला थंड होऊ देऊयात आणि पुढची कृती करायला घेऊयात। तर आपलं पीठ देखील छान असं भिजलेलं आहे, 10 मिनिटं झालेली आहेत। आता याचे आपल्याला छोटे छोटे गोळे बनवून घ्यायचे आहेत। तर थोडंसं मी हाताला पीठ लावून याचे छोट्या आकाराचे गोळे बनवून घेणार आहे। पुरीपेक्षा थोडासा मोठा गोळा घ्यायचा आहे आपल्याला। तर सगळे गोळे बनवून तयार आहेत। तर त्यातला एक गोळा घेऊन आपण पुरी इतका लाटून घेऊयात। पुरीपेक्षा थोडंसं मोठं आपण लाटून घेतलं तरी चालेल। आणि मी ही जी आयडिया वापरते ती कोणाला माहिती असेल तर मला कमेंटद्वारे नक्की कळवा। आता ही पुरी आपली लाटून तयार आहे, ही बाजूला काढून ठेवूयात आणि दुसरा एक छोटा कणकेचा गोळा घेऊन परत एकदा आधी लाटलेल्या पुरी एवढंच लाटून घ्यायचं आहे आपल्याला। आता ही देखील पुरी आपली तयार आहे। याच्यावरती 1 छोटा चमचा इतकं तेल घालायचं किंवा थोडंसं तेल घालायचं, पुरीला जितकं पुरेल इतकं। तर सगळीकडे व्यवस्थित पसरवून घ्यायचं आहे आणि त्याच्यावरती थोडंसं चिमटभर पीठ भुरभुरायचं आहे। सगळीकडे व्यवस्थित लावून घ्यायचं आणि जी आपण आधी पुरी लाटून ठेवली होती ती या पद्धतीने वरती लावून घ्यायची आहे। थोडंसं प्रेस करायचं हाताने आणि याची आता आपण पोळी लाटून घेणार आहोत। आवश्यकता असेल तर थोडंसं पीठ लावा आणि आपण छान अशी मोठ्या आकाराची पोळी आपण लाटून घेणार आहोत। तुम्ही ही ट्रिक कुठे बघितली असेल तर मला जरूर कमेंटद्वारे कळवा। व्हिडिओ माझे आवडत असतील तर लाईक करायला अजिबात विसरू नका। पोळी लाटून तयार आहे। आता ही पोळी आपल्याला भाजून घ्यायची आहे। मी गॅसवरती तवा आधीच गरम करण्यासाठी ठेवला होता, त्याच्यामध्ये ही पोळी आपण दोन्ही बाजूनी भाजून घेणार आहोत। जास्त कडक आपल्याला ही पोळी भाजायची नाही, लक्षात ठेवा, खूप महत्त्वाची टीप आहे। जास्त कडक भाजायचं नाही, थोडीशी मऊसूत राहिली पाहिजे अशी पोळी आपण भाजून घेणार आहोत। तर ही पोळी भाजून तयार आहे, मी काढून घेते। दुसरी एक पोळी आपण लाटून बघणार आहोत। मी पुरी लाटून घेतलेली आहे, वरून थोडंसं तेल ग्रीस करायचं आहे, वरून थोडंसं पीठ भुरभुरायचं आहे आणि अजून एक पुरी याच्यावरती लावायची आहे आणि याची पोळी लाटून घ्यायची आहे। तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकत असाल। याचं काय करायचं तुम्हाला अगदी एखाद्या मिनिटात कळेल, तुम्ही पुढे बघणार आहात तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत जरूर बघा। आपण ही अशी पोळी लाटून घेणार आहोत। दुसरी सुद्धा पोळी तयार आहे, तर ही सुद्धा फ्राय करून घ्यायची आहे। गॅसची फ्लेम मीडियम टू हाय ठेवायची आणि एकदम कोवळी पोळी भाजून घ्यायची आहे, जास्त कडक भाजायची नाहीये। आधी बनवलेली पोळी तुम्हाला दाखवते। तर या पोळीला मी कुठेही तेल वगैरे लावलेलं नाही वरून भाजत असताना। तर व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे या पद्धतीने 2 वेगवेगळ्या पोळ्या अशा काढून घ्यायच्या आहेत आपल्याला। ही ट्रिक वापरलेली आहे मी इथं। खूप अतिशय छान पातळ अशा या पोळ्या तयार होतात आणि आपण रेसिपी करणार आहे त्याच्यामध्ये खूप महत्त्वाची टिप आहे, खूप छान पद्धत आहे ही। तर 2 पोळ्या मी वेगवेगळ्या केलेल्या आहेत आणि दुसरी सुद्धा पोळी मी इथं भाजून घेत आहे।
अशाच पद्धतीने 2 पुऱ्या एकमेकाला लावून आपण सगळ्या पोळ्या लाटून घेणार आहोत आणि त्याच्या अशा परत भाजल्यानंतर 2 वेगवेगळ्या पोळ्या अशा बाजूला करायच्या आहेत। अगदी पातळ अशा पोळ्या तयार होतात। आता मी थोडंसं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, अगदी चमचाभर त्याच्यामध्ये थोडंसं पाणी ॲड केलेलं आहे आणि छान दाटसर अशी स्लरी बनवून घ्यायची आहे। आता हे बाजूला ठेवूयात आणि आपण वेगवेगळी केलेली पोळी त्यातली एक पोळी मी इथं घेतलेली आहे। याच्यामध्ये आपलं स्टफिंग घालायचं आहे, जे भाज्यांचं स्टफिंग मी बनवून ठेवलं होतं ते घालायचं आहे, आवश्यकतेनुसार घालायचं आणि थोडंसं असं लांबट आकारामध्ये घालायचं आहे। साईडला घातलेलं आहे, तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकाल। आता जे आपण गव्हाच्या पिठाची स्लरी बनवून ठेवली ती या पद्धतीने लावून घ्यायची आहे पोळीच्या कडेने। व्हिडिओमध्ये तुम्ही बघतच असाल तर या पद्धतीने ही स्लरी लावायची आहे आणि या पद्धतीने फोल्ड करायचं आहे। बघू शकता या पद्धतीने फोल्ड करायचं आहे। तर मस्त असं आपला हा वेज रोल तयार झालेला आहे। खूप छान पद्धतीने सोप्या पद्धतीने तयार होतो। आता अजून एक आपण करून बघूयात। तर आधीच्या पद्धतीनेच व्हिडिओमध्ये बघितल्याप्रमाणेच परत एक मी कबाब रोल बनवून घेणार आहे। तर तुम्हाला मी मगाशी टिप सांगितली की पोळी भाजत असताना थोडीशी कोवळी भाजायची, जास्त कडक भाजायची नाही। म्हणजे इथं काय होतं, ज्यावेळी आपण रोल बनवायला घेतो त्यावेळी कडक जर पोळी भाजली असेल तर इथे ती तुटून जाते। त्याच्यामुळे सॉफ्ट अशी पोळी बनवून घ्यायची आहे आणि या पद्धतीने सगळे रोल मी बनवून घेणार आहे। आणि आपण पोळ्या बनवून ठेवल्यानंतर अशा छान घडी करून थोड्याशा झाकून ठेवायच्या, म्हणजे तो कडक होणार नाही, त्याची दक्षता घ्यायची आहे। सगळे रोल बनवून झालेले आहेत। आता कढईमध्ये मी तेल सुद्धा गरम केलेलं आहे, याच्यामध्ये आता आपण हे डीप फ्राय करून घेणार आहोत। खूप छान आणि टेस्टी रेसिपी आहे, अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडेल। तर जरूर ट्राय करा। रेसिपी आवडली असेल तर अर्थातच मला कमेंटद्वारे कमेंट करून नक्की कळवा। आता हे गोल्डन ब्राउन होऊपर्यंत, छान असा ब्राउन कलर येईपर्यंत तळून घ्यायचा आहे। बघू शकता कलर सुद्धा खूप सुरेख आलेला आहे आणि हा पदार्थ छान क्रिस्पी तयार होतो। आतमध्ये भरपूर असे व्हेजिटेबल्स घालायचे, तुमच्या आवडीनुसार तुम्ही व्हेजिटेबल्स कमी जास्त करू शकता। तुम्ही जर कांदा लसूण वगैरे खात असाल तर तुम्ही याच्यामध्ये सॉस आपण जे ॲड केले त्याच्यामध्ये तुम्ही सेजवान सॉस सुद्धा ॲड करू शकता। तर अशी मस्त चटपटीत रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा। चॅनलवर नवीन असाल तर अर्थातच चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। परत भेटू एक मस्त युनिक अशी रेसिपी घेऊन। तोपर्यंत छान हेल्दी खा, हेल्दी रहा। माझे असेच रेसिपी तुम्ही बघत राहा। परत भेटू, बाय।